आपल्याला थोडं त्याला सेफ करता येईल म्हणून हा सेफ्टी गार्ड आणि या सेफ्टी गार्डचं पण आता काम पूर्ण झालेलं आपल्याला दिसतं। इकडून थोडा सूर्य असल्यामुळं थोडी क्लॅरिटी मित्रांनो चांगली येणार नाही, परंतु आता आपल्याला आपण बघू शकतो ही आपल्या दिग्रस आणि यवतमाळकरांसाठी, दारवेकरांसाठी, पुसदकरांसाठी फार अभिमानाची बाब आहे। परंतु मित्रांनो आपण पहिल्यांदा जर आपल्या या चॅनलवरती हा व्हिडिओ बघत असाल, इंस्टावर बघत असाल, यूट्यूबवर बघत असाल किंवा फेसबुकवर बघत असाल तर आपल्या या पेजला तुम्ही फॉलो करून घ्या आणि यूट्यूबवर असेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच नवीन नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जे की आपण रील बनवत नाही तर रिअल इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असतो। आणि आता हे आपण इथलं रसूलवरचं नायरा पंप बघू शकतो मित्रांनो, आणि सोबतच आता आपल्याला हे आता दिग्रसकरांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे, कारण की आता पुलाचं काम पूर्ण झाल्यानंतर आणि इलेक्ट्रिक फिटिंगचंही काम पूर्ण झाल्यानंतर आता शेवटचं काम जो टप्पा असतो आपला, तर तो टप्पा जो आहे फायनल अलाइनमेंट आता इथे आपल्याला काही दिवसात पूर्ण होईल। आणि हा जो मुरुम वगैरे टाकणं आहे तो टाकल्यानंतर मित्रांनो आपलं काम जे आहे रेल्वेचं या ठिकाणी 100% पूर्ण आपल्याला झालेलं दिसेल। आणि आता येत्या काही दिवसातच आपल्या परिसरामध्ये म्हणजे जे दारवा परिसरामध्ये ट्रॅक लेअरिंग सुरू झालेलं आहे, तर ते आपल्या इकडं 2 महिन्यात मित्रांनो सुरू होईल। आणि मी दारवा साईडला आता येत्या पुढच्या आठवड्यात मित्रांनो एक दिवस निश्चित दारवा साईडचं बरेच आपल्याला कमेंट आले, परंतु मित्रांनो ऊन जास्त असल्यामुळं आणि इतर काम असल्यामुळं थोडं काही दिवस डिले झालं, परंतु निश्चित मी पुढच्या 8 दिवसात दारव्या या सेक्शनमध्ये येऊन आपलं काम दाखवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेल। आणि आजचा हा व्हिडिओ आपण हा शॉर्ट व्हिडिओ इथे समाप्त करूया। धन्यवाद।